रायगडावर आज एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे। कार्यक्रमात केवळ अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण होणार होतं। दोनही उपमुख्यमंत्र्यांचं नियोजित कार्यक्रमात भाषणासाठी नाव नव्हतं। तर सूत्रसंचालकांनी भाषणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाची घोषणा केली होती, मात्र त्यावेळी फडणवीसांच्या आग्रहानंतर ऐनवेळी आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है। दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है। आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते, आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत। आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। भाषण वगैरे झाली काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डीसीएमचं भाषण झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।